असं काही नाही आहे। पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले आमच्या शिवसेना परिवाराला तो आदेश मानावाच लागते। आम्ही राजूभाऊ हरणे यांच्या नेतृत्वात 20 वर्षापासून काम करत आहे, अजूनही त्यांच्याच नेतृत्वात काम करणार। पक्षप्रमुखांनी सांगितलं का गाव तिथे शाखा असून तिथं गाव तिथे मेंबर असून गाव तिथे सरपंच आणि तालुका जिथे आहे तिथे पंचायत समितीचा मेंबर आणि जिल्हा तिथे आहे जिल्हा परिषदचा मेंबर असा आशीर्वाद साहेबांनी दिला आहे। त्याच संकल्पनेनुसार मी समोर चालले। कसं वाटतं मोठी जबाबदारी आहे जिल्हा प्रमुख उभाटाचं? पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले ते आम्ही नक्कीच पाळणार। हो, मला सांगा ही जागा या निवडणुकीमध्ये उभाटा गटाला मिळणार आहे का आणि त्या संदर्भात ते तुमचं पक्ष नेतृत्वाशी बोलणं झालं आहे? 100% ते 100% पण पक्षप्रमुख जे ठरवतील तेच सगळ्या आमच्या परिवाराला शिवसेना परिवाराला आम्ही तेच आदेशाचं पालन करतो आणि तेच पालन करून आम्ही समोर जाणार। ही लोकसभा कारण ही रिझर्व्ह आहे, तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतून येतात, तुम्ही लढवण्यास तयार आहे का? कारण की आता संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पदही तुम्हाला दिले। पक्षाचा आदेश जो असेल ते मी मान्य करीन आणि माझा परिवार म्हणजे पक्ष, मी पक्षाच्या बाहेर कधी जाणार नाही। ही या जागेवरची दावेदारी तुमची आहे की काँग्रेसची आहे? ते पक्ष ठरवणार, शिवसेना पक्ष ठरवणार। तुम्ही इच्छुक नाही, ते आदरणीय आमचे उद्धव साहेब जे आदेश देतील ते आम्ही पूर्ण करायचं सक्षम आहोत। जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही नियुक्ती झाली, काय चॅलेंजेस असणार आहे? भाजपचा गड आहे नागपूर जिल्हा। मी याच्या अगोदर सांगितलं की साहेबांनी जे आदेश दिले की गाव तिथे शाखा तिथे नगरसेवक म्हणजे आणि सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आम्ही नक्की घडून आणणार आहोत आणि असा संकल्पने समोर जाणार आहोत। लोकसभेची तयारी करणार आपण लढणार नाही, ते साहेबांचा आदेश जे असेल पक्षप्रमुखांचा ते आम्ही ठरवू। काय शब्द दिला उद्धव? उत्तम शब्दात असं काही नाही आहे। 2024चं जे टार्गेट आहे ते पक्षप्रमुखांनी जे आदेश देतील आम्ही तेच परिपूर्ण संवाद साधून आणि समोर जाऊ। गडावर रामटेकच्या गडावर परिपूर्ण शिवसैनिक झेंडा फडकवण्यास सक्षम आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।